विठ्ठलजी कांगणे सर यांना. विठ्ठलजी कांगणे सर. थांब थांब. हॅलो. हे जे मागं उभेत आपलेच आहेत का? हा, तिथं मधात रिकामी जागा आहे, पटकन बसून घ्या. माईच्यान बसून घ्या. मैजीब काळी आहे, झोपेत मरसा. पटकन बसून घ्या लवकर. हा, हे मागं जे उभे आहेत तुम्ही पटकन बसून घ्या. इथं मधात रिकामी जागा आहे. काही नाही, फक्त एखादी तुझ्याकडे मोटरसायकल असेल थोडंफार जास्त एक्स्ट्राचं. आणि काही गोष्टी जगाला दाखवायसाठी नाही, अंतर्मनाला चांगल्या वाटतात म्हणून करायचे. ही गोष्ट लक्षात घ्या. कांगणे सर जरी जातीनं धर्मानं बौद्ध नसतील, पण कर्मानं बाबासाहेब आंबेडकर मानतात आणि कर्म जगतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मी जे सामाजिक सेवा करतो, ती सामाजिक सेवा करताना मला कोणाच्या रुपयाची गरज पडत नाही, हे बी लक्षात घ्या. माझं काम रोकटोक आहे, ते दाखवायची गरज नाही आहे, ते महाराष्ट्राला माहीत आहे. 15 रुपयामध्ये 8 महिने शिकवायला जिगर लागते, ते कांगणे सर करून दाखवतात. यस, सांगायचं ए मागायला बसून घ्या. मला मी माईच्यान बसून घ्या, पुन्हा मी तुमच्यावरच बोलेल अर्धा तास. चला सर्वांनी बसून घ्या. बाय हो, हे पोरं बसून घ्या. प्रत्येक ठिकाणी कुठेही कार्यक्रमाला गेलो, माय एकीकडे बाप एकीकडे, लहान लेकरू बोकांडीवर आमच्या पुढं बसतात, ते आमची मजा घ्यायला. चला सर्वांना एक विनंती आहे, पहा लक्षात घ्या. हे काढून दिलं बाळा. हा चला बसून घे बाळा, बसून घे. इथं जे मुलं आहेत बसलेल्या युवकांना मागं काळ्या टी शर्टवर बसून घे बाळा. पुढं तू आमचाच आहे, पहा लक्षात घ्या. म्हणजे मी फॉरेस्टमध्ये किनवटला जॉईन होतो. तेव्हा त्या ठिकाणी जे वनरक्षक असायचे, हे स्थानिक नेत्याला सलाम करणं, त्यांना रामराम करणं, त्यांना श्याम करणं. कांगणे सरला किनवटला लोक सिंगम म्हणायचे. कांगणे सरला किनवटला लोक सिंगम म्हणायचे. आताही माझं नाव बहुतांश लोकांना तिथं माहीत नाही. मी आजही गेल्यावर लोक मला सिंगम म्हणतात. मी होतो फॉरेस्टमध्ये, त्या किनवटच्या लोकांना वाटायचे हे पोलीसमध्ये. सांगायचं तात्पर्य एकच आहे, जगात काही होऊ द्या, आपला स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. भीक मागायची वेळ आली तरी चालते, आपले दिवस वाईट आले साला किडनी ऐकू, आणि सरेंडरच व्हायची इच्छा झाली पटरी खाली झोपू पटकन मरू, पण जगाला ताण देऊ नये. मी या मताचा आहे. विनंती एकच आहे बाळांनो, या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र दादासाहेब शेळके या ठिकाणी, म्हणजे परभणीचे लोकनेते सन्माननीय विजयजी वाकोडे यांचा जे काही निधन झालं होतं तेव्हा आमची भेट झाली. तेव्हा आपण म्हणतो चळवळ पोरकी पडली. चळवळ ही कधीच पोरकी पडलेली नाही, कळलं का? तर आपल्या चळवळीत काय झालं की काही लोकांनी, मी या समाजाचा मोरक्या आहे, मायामागं समाज आहे, आणि मग तो मतदानाच्या दिवशी आपल्या गलीत येणार, कुठला तरी रुमाल घेऊन नेता येणार आणि आपला समाज आपण ऐकणार. म्हणून वाबन दादा कर्डक म्हणले होते की पहिले आपल्या संघटनेतले काही लोक आपल्याला कळाले पाहिजे. त्यांचं एक छान वाक्य होतं की बाबा, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, कुणा आपली मनावी चेहरे हजार झाली. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, कुणा आपली मनावी चेहरे हजार झाली. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तकारे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेली तकारे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेली तकारे. आता या ठिकाणी जे आयोजन कमिटी आहे, या आयोजन कमिटीसाठी मी काही महत्त्वाच्या टाळ्या वाजवणार आहे. एकदा जोरदार आयोजन कमिटीसाठी टाळ्या हो द्या. टाळ्या अशा मरेलवाणी, आपण भीमाचे वाघ आहेत, आपल्या भावकीत कोणी मेलं नाही. जोरदार टाळ्या हो द्या म्हणलो मी. महिला मंडळ जोरदार टाळ्या हो द्या. असं समजा नवऱ्याचा गाल तुमच्या समोर आहे, जोरदार टाळ्या हो द्या. जी टाळी वाजवणार नाही मैजीब काळी झोपेत सौम्य अटॅक येणार, मरणार नाही तू. हा, कोणीच मेलं न पाहिजे.
कळलं का? एकदा जोरदार टाळ्या होत्या आयोजन कमिटीसाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या विचार मंचावर बसलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांसाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायबापाच्या हितासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या. काहीतरी स्वप्न पूर्ण करायचं, आपली मधातून एंट्री झाली पाहिजे, आपल्यालाही बाउन्सर आणायला आला पाहिजे आणि आपल्याला या खुर्चीवर बसता आलं पाहिजे, या स्टेजवर बसता आलं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होत्या स्वतःसाठी आणि आता जोरदार टाळ्या होत्या मायासाठी. कधी कधी आपल्यासाठी आपण टाळ्या वाजून घेतल्या पाहिजे. हे बी मायासाठी कव्हा बी काही बी कुठं बी त्याच्यात विषय नाही. इथं बसलेल्या माता माऊल्यांनो, आपला समाज भावनिक आहे. आपला समाज भावनिक आहे. आणि काय झालं माहिती आहे का, प्रत्येकाने बाबासाहेब भाषणात ऐकण्याचा प्रयत्न केला आणि काही लोकांनी बाबासाहेबांचं भांडवल केलं, या ठिकाणी बोलले, मागच्या दरवान मागं गेले आणि म्हणून आपल्याला वाटलं की काही लोक बाबासाहेबाला बैमान झाले. तर या विचार मंचावर मी सांगतोय की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात ठेवतो. आपल्याला मागल्या दरवाजातून जायची गरज नाही. कुठलंही यूट्यूब चॅनल चालू असेल, कुठलाही मीडिया चालू असेल तर छातीत ठोकपणे सांगत असतो, 1 तास बोलायचे, 59 मिनिटं मोजून डॉट. 1 तास बोलायचे मोजून 60,000 रुपये घेत असतो. मोजून 60,000. 59,999 बी नाही. मी थोडं आमंत्रण द्यालो, भाऊ मला बलवाच. कळलं का? पण 60,000 रुपये घेतो, ते 60,000 रुपये माझ्या स्वतःच्या भवितव्यासाठी नाही. मला एकच मुलगी आहे, मुलगा बी नाही. मला एकच मुलगी आहे, त्या मुलीच्या भविष्यासाठी नाही, माझ्या बायकोच्या राणीहारसाठी नाही. आणि हे 60-50 घेऊन जर मी स्वतःसाठी खर्च केला तर महाकार्यक्रम संध्याकाळी होईल. हे बी लक्षात घ्या. केवळ इथं लोकांना बरं वाटेल बोलायला आलो नाही मी, हे लक्षात घ्या. जे खरं आहे ते मांडायचं शिका. स्वाभिमान तोच ठेवा. बाबासाहेब पुस्तक वाचले, ज्याच्याकडे स्वाभिमान आहे, लाचार व्हायचंच नाही रे, जिंदगी एकदाच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ते 60,000 रुपये घेत असतो, ते माझ्या स्वतःच्या लेकीच्या भविष्यासाठी नाही, माझ्या बायकोच्या राणीहारसाठी नाही, माझ्या वैयक्तिक सुखासाठी नाही. ज्या लेकराला मायबाप नाही, ज्या पोरीला नवऱ्यानं टाकून दिले, जिच्या शिक्षणाची व्यवस्था मोफत करण्यासाठी 60,000 घेतो. म्हणून या भाषणाला इथे यायची गरज आहे. बर, पुन्हा आणखी एक गोष्ट, मी जरी भाषणाला आलो नाही बी आलो तर आपलं काही धतुरावाकडं नाही. माझ्याकडे यूट्यूब चॅनल आहे, बातम्या बी सांगितलं ना, बातम्या तरी 10 लाख रुपये महिना पडते. कळलं का? फक्त विनंती आहे की शिक्षणाच्या प्रवाहात आपला समाज आला पाहिजे. आपल्याला इव्हेंट करायची नाही, आपल्याला मुवमेंट करायची आहे. आपल्याला इव्हेंट करायचा नाही. ताई म्हणल्या तुमच्या संस्थेला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, उद्या 1 लाखाचा बोर्ड पाठवून द्या, फिट करून देतो उद्याच. राईट? यस यस, उद्याच. माझ्याकडे 4 संस्था आहेत, एक बाबासाहेबाच्या नावानं. यस. अरे आपलं मोठंच आपण बाबासाहेबांमुळे झालो ना. आपण मोठे कोणामुळे आहेत? हे रुमाल काय उगा घातला का टाइमपाससाठी? आपण व्हायरल धन्यवाद. आता पोरिओ, मला तुम्हाला बोलायचं होतं आणि नंतर पोरायला बोलायचंय. 11-12 किती जण आहेत? मेन पॉईंटवर येऊ ना. त्याच्याकडून 1 लाख घेतो मी, ताण घेऊ नका. ते पक्का असतं, आपला कार्यक्रम ठरलेला असते. नाही मी घेणारच, देणार ना, मी बी सोडणारच नाही. हा, मी संस्थेवर नाही, माझ्या छातीवर नाव टाकणार उद्या, हे लक्षात घ्या ना. संस्थेवर काय हो. हा पोरिओ, 11-12 किती जण आहेत? कामाच्या पैशावर बोल द्या. हा, 11-12 किती जण आहेत? हातवर करता मायचान. 11-12 किती जण आहेत? पटकन. पोरो, 10वीच्या वरती किती जण शिकायला? हातवर करा फास्ट. जर शांत बसा प्लीज, शांत बसा, मला कामाच्या विषयावर बोलायचंय. 10वीच्या वरती किती जण आहेत? हा, मागं उभे असलेले बसून घ्या. पोरो, खरी चळवळ तुमच्या हातावर आहे. कोणाच्याही भाषणानं, कोण मारलेल्या डायलॉगनं, कोणी स्वतःची परिस्थिती सांगितल्यानं जगातला कुठलाच माणूस आतापर्यंत मोठा झाला नाही. ही गोष्ट आवर्जून सांगायला. तुम्हाला तुमच्या बापाच्या अंगातली फाटलेली बनेल दिसली पाहिजे, आपल्या बापाच्या पायातली फाटलेली चप्पल दिसली पाहिजे,
आपल्या बापाच्या गळ्यातलं फाटलेलं उपरणं दिसलं पाहिजे. कुठल्या तरी विचारमंचावर लोक बसलेत पण आपला बाप खाली बसलाय, हीच आपल्या आर्थिक दरिद्रीचं कारण दिसलं पाहिजे. त्याला कांगणे सरचं भाषण धतुरा मोटिवेट करू शकत नाही, मोठं करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या व्यवस्थेचा राग आला पाहिजे. आपला बाप तिथं का बसणार? अरे तू MBBS ला लागली आहे, तू PSI झाली, तू डेप्टी कलेक्टर झाली आहे, तू न्यायाधीश झाली आहे. हे या कमिटीला कळालं, ही कमिटी झक मारून जाईल, त्या बापाला धुंडून आणेल, त्या बापाला इथं बाजूला बसेल, पंचशिलीचा हे जे काही झेंडा आहे, हे जे रुमाल आहे तो गळ्यात घालेल, त्या बापाचा देखील तिथं सन्मान होईल. त्या बापाच्या हाताने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्धांचं काय होईल, पूजन होईल. मग आपल्या बापाला कुठं बसवायचं, ती ताकद तुझ्या हातात आहे. त्यासाठी एक काम आहे, त्यासाठी एक काम आहे. तुझ्या हातात जे 15, 20, 30 हजाराचं डबकं आहे का, याच्यातून थोडी बाजूला गेली पाहिजे. सध्या जातीयतेचं वातावरण बिघडलेलं आहे. जर महाराष्ट्राला ठीक करायचं असेल, ह्या विचारमंचाच्या माध्यमातून, तिसऱ्या धम्म परिषदेच्या माध्यमातून सांगतो, हे महाराष्ट्र तुम्हाला ठीक करायचं असेल तर येणारा काळ एवढा वाईट आहे. या महाराष्ट्र सरकारला, भारत सरकारला एक काम करावं लागेल. तुम्ही म्हणसाल की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली, मी त्याला मानणार नाही. जर हा महाराष्ट्र नीट करायचा असेल तर प्रत्येक पोराच्या मोबाईलमध्ये जे 2 GB नेट आहे का, हे पहिले बंद करावं लागेल. हा महाराष्ट्र नीट करायचा असेल तर 2 GB नेट का बंद करावं लागेल? यानं धतुरा पुस्तक वाचलं नाही, यानं व्हॉट्सअपचे डायलॉग कोणाचा कोणाला, याच्यामुळं काय व्हायलंय, कुठल्या तरी समाजाच्या विचारवंताचा द्वेष चालू आहे, काहीतरी टीका टिप्पणी चालू आहे. अलीकडे प्रकरण पाहिलं तुम्ही, फेसबुक ओपन करा, जातीशिवाय धर्माशिवाय लिखाण नाही. फेसबुक ओपन करा, व्हॉट्सअप पहा तुमच्या मित्राचं, आपल्याला राग आलाय. आपण तर लय बरे आहेत, आपल्या कोणी नादी लागत नाही. ते चांगले निळं रक्त म्हणल्या लोक मध्ये नको रे बापा, ते कार्यक्रम डेंजर आहे त्याचा, हे का नाही. एवढी असं आपण बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणल्यावर आपल्यात विद्रोह असला पाहिजे, हे का नाही. आपल्या अंगात रग आहे, आपण तरुण आहात. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या होत्या. पण इथं बसलेल्या पोरींना विनंती आहे, बाळांनो, आपल्या घराचं चित्र बदलण्यासाठी प्रभावी माध्यम एकच आहे, त्या माध्यमाचं नाव शिक्षण आहे. हे जे विचारमंच आहे का, ह्या विचारमंचावर बसायला बाळांनो, तुमचा एक भाऊ म्हणून सांगायलो, विचारमंच कुठलाही असो पोरो, त्या विचारमंचावर बसायला पहिली ताकद लागते, सत्ता. या ठिकाणी आमदार साहेब आले नाही, आमदार साहेबाचं प्रतिनिधित्व आलं, आमदार साहेबाचं प्रतिनिधित्व आलं, शिवसेना आघाडीच्या महिला नेत्या आल्या. म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असो, भारतातला कुठलाही विचारमंच असो, त्या विचारमंचावर बसायला पहिली ताकद लागते, सत्ता. सत्ता आपल्या नशिबात येणार नाही, कारण आपलं उभं राहिल्यावर त्याच्यात पाहिल्या जाते गंधावाला आहे का, काय पाहिल्या जाते. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. म्हणजे सत्ता आपल्या हातात येणार आहे का? इथं सांगितलं जात काढून टाकायची, जात निघणार नाही बॉस. दादासाहेब, जात ही या महाराष्ट्रातून, देशातून कदापि हद्दपार होणार नाही. कारण पहिला किडा आपल्यात असतो. आपण ट्रेनमध्ये बसतो, ट्रेनमध्ये बसल्यावर पुढचा माणूस पाहतो आणि त्या माणसाला विचारतो तुमचं आडनाव काय. त्यानं आडनाव सांगितलं गायकवाड, कोमात जातो, नेमका गायकवाड कोणता. मग आपल्या डोक्यात प्रश्न विचारतो तुम्ही कोणत्या गावचे. मग त्यानं सांगितलं तानसा, कळत नाही, गाव मोठं आहे. त्याच्याच विचारते गल्ली कोणती. मग तुमचे मामा कोणत्या गावचे. त्यानं म्हणलं कदम. मग तर पुन्हा कळत नाही, नेमका कोणाचा. मग ते कदमच्या पोरीचं लग्न झालं तर ती कोणाला दिल, ती कांबळेला. मरस्तोर मार पाहिजे तुला, मरस्तोर. टाइमच लावू नये हो. आरतीय बेनं कोणाचं बी असो, तू कामे मनातून जय भीम घाल. नाही म्हणला ओढ बाजूला. ते एकट्या केळ्यान जय भीम नाही म्हणल्यान फरक पडायला का. आपलं काम काय, आपल्या मनात अंतकरणात बाबासाहेब आहेत ना. अरे आपण अंतकरणातून जय भीम घाला ना म्हणू द्या, त्यांना काय फरक पडायलाय. आपल्या मनात आदर आहे, परिवर्तन होईल ना. आपलं काम, पण आपल्यात किडा पहिले जाणून घ्यावं लागतं, आपलंच बिन आहे का. सध्या तो वांदे झाले बाबा. मोठा माणूस, श्रीमंत माणूस आपल्या घरात आल्यावर घरातल्या समाज सुधारकाकडून विचार करून आपल्याला अभिवादन करायला आहे. घरात आला, घरात फोटो दिसला अण्णाभाऊ साठे. अरे बापरे, असं बाजूला येते जयलवजी.
आपल्याला वाटतं बेन आपलंच आहे. आतल्याला बी वाटतं बेन आपल्याला, बाहेरच्या वाटतं बेन आपलंच आहे. बाहेरून आला, घरात फोटो दिसला अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. जय मल्हार, जय अहिल्या. आपल्या वाटतं बेन आपलंच आहे. घरात फोटो दिसला छत्रपती शिवाजी महाराज, जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? आपल्याला वाटतं बेन आपलंच आहे. घरात फोटो, मधा टाय कोट सूट बूट आहे ना, ॲटिट्यूड मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा लगेच डायलॉग. नुसतं जय भीम म्हणत नाही, ती आपली शाळा पाहते. कडक जय भीम, भडक जय भीम, मानाचा जय भीम, क्रांतिकारी जय भीम. अरे बापरे, आपल्याला वाटतं बेन आपलंच आहे. आपण या लोकांना फसवायचं. आतापर्यंत या लोकांनी आपल्याला फसवलंय ना, अरे आपण फसवायचं. आपल्या घरात या लोकांनी एंट्री मारली, पहिलं एक काम करायचं, घरात एंट्री मारल्या चौकटीच्या मधात एंट्री मारली 2 फोटो आजूबाजूला ठेवायचे, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज. बाहेरचं कोमात गेलं पाहिजे, नेमकं आतलं बेनं हाय कोणाचं. म्हणजे काय होतं माहिती का, परिवर्तन आपल्याला करावं लागेल. परिवर्तन आपल्याला करावं लागेल. हे केवळ भाषणानं होत नाही. इथं बसलेल्या पोरींना विनंती आहे, इंस्टाग्राम किती जणीकडे मोय मोय पोरो. तू आता सकाळचा दिवस जात नाही. सकाळी उठल्या याच्या डोक्यात पहिला प्रश्न, स्टेटस काय ठेवू. याची लाईफ स्टेटस ना सुरू होती. सकाळी उठल्यावर पहिलं स्टेटस काय ठेवू हा प्रश्न आहे. स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसतंय. ज्याचं स्टेटस असतंय का, त्याचं स्टेटस 393 वर्ष झाल्यावर अख्खा महाराष्ट्र भारत ठेवतो. कळलं का? तर स्वतःचं पहिलं स्टेटस बनवायला शिकवा. लोक आपलं स्टेटस ठेवलं पाहिजे. कळलं का? आपल्याला ॲटिट्यूड कशाचा आहे? आपल्याला ॲटिट्यूड आपल्या गाड्या घोड्याचा, आपल्याला ॲटिट्यूड आपल्या संपत्तीचा, आपल्याला ॲटिट्यूड 4-5 संस्थेचा, आपल्याला ॲटिट्यूड 4-5 पोरं घडवण्याचा आर नाही. ॲटिट्यूडचा खरा किंग कोणी या देशात असेल तर त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ॲटिट्यूड बाळगायचा ना, ॲटिट्यूड शिकायचा बाबासाहेब आंबेडकरांकडून. अरे ज्या पोराला शाळेत वाचायला पुस्तक भेटलं नाही, ज्या लेकराला शाळेमध्ये वाचायला पुस्तक भेटलं नाही, असा भारतातली कुठली शाळा नाही त्या शाळेत पुस्तकावर त्या बापाचा फोटो नाही. ज्या बापाला शाळेत जायला भेटलं नाही, अनेक अडचणी आल्या, जात आडवी आली. कळलं का? अशी भारतातली कुठली शाळा नाही त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कॅबिन मध्ये माग थाटात आपला बाप फोटो मध्ये उभा नाही. त्याला ॲटिट्यूड बनायचं. तू ॲटिट्यूड कायावर? हेअरस्टाईलवर नाही. इथे एक पोरग होतं माझ्यासोबत, आता फोटो काढायला आलतं. त्यानं बक्कल बांधलं होतं बाई. होतं कोणतरी होतं. हे भाषणानं काय केलं सुधारणार आहे? सांगा ना, काय होणार आहे? तुम्ही मला बोलिलं यांना परिवर्तन काय होणार आहे? परिवर्तन काय होणार आहे? अरे आपण सुटाबुटात राहिलं पाहिजे. आपला रुबाब दिसला पाहिजे. किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम आहे ते. आपला तो रुबाब दिसला पाहिजे. पण पोरियो, तुम्हाला शिक्षणाची संधी ताईंनो कमी आहे. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. भाषणानं घरातलं राशन मिळत नसते. आपली परिस्थिती आपल्याला कळाली पाहिजे. आपल्या व्यवस्थेचा आपल्याला राग आला पाहिजे. आपलं चारित्र्य आपण जपलं पाहिजे. कुठल्याही पोरानं आपल्याला मेसेज केला त्याचा रिप्लाय द्यायचा का नाही, तर आपल्या घरामध्ये करता बाप आहे. त्या बापाच्या सन्मानासाठी आपण आयऱ्या गैऱ्या भंगार लेकराच्या नादी लागलो न पाहिजे. आरशात पाहिल्यावर आपला बाप आपल्याला सन्मानानं दिसला पाहिजे. कळलं का? आपण आपल्या ध्येयाची वाटचाल केली पाहिजे. आपल्यालाही कोणतरी या विचार मंचावर बोलवलं पाहिजे. आपलाही कुठतरी सत्कार झाला पाहिजे. आपलाही कुठतरी सन्मान झाला पाहिजे. आपल्यालाही बसवायला कोणीतरी खुर्ची दिली पाहिजे. का? मी काय म्हणलं की भारतातल्या कुठलाही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला बाळांनो पहिल्यांदा सत्ता लागते. या ठिकाणी आमदार साहेबांचे काय आले, प्रतिनिधी आले, ते कुठं बसले होते? विचार मंचावर. या ठिकाणी तुमच्या विधानसभेचे आमदार आले, तुम्ही त्याला तुमच्यात बसवणार का स्टेजवर बसविणार? कुठं बसविणार? कुठं बसविणार? तो माणूस म्हणून नाही, त्याच्या मागे सत्तेची पावर आहे. म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात सध्या येणार नाही. येणार आहे. हर दिन बदलता है.
सत्ता आपल्या नशिबात येणार आहे, सध्या नाही. त्याचं कारण आपलेच दलिंदर आपल्याला साथ देत नाहीत हो. एखादं म्हणलं, आता मी म्हणलं तुमच्यापैकी आमदार कोणाला व्हावं वाटायले, समजा एखादं म्हणलं मला, बाजूचा डायलॉग खाणार, तू पहिला कार्यक्रम आपला ठोकला कोणा जवळच्या हो. आता घरी समजा नवरा म्हणला देश बदलतो, परिवर्तन करतो, गावाचा विकास करतो, गाव बदलतो, बायको डायलॉग खांती पहिली अंडरपॅन्ट बदल, बाकीचं नंतर पाहू. अरे परिवर्तन करायचं ना, तर परिवर्तन करताना पहिल्यांदा मेन गोष्ट की तुम्हाला व्यवस्थेचा राग आला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? भाषण नाही दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी डायलॉग नाही दिला. बाबासाहेब आंबेडकर दादासाहेब म्हणले 10 वर्ष असते ना, अरे बापरे लय कार्यक्रम ठोकत होते. मी काय म्हणालो, त्या माणसाची बराबरी नाही. बाबासाहेबांनी एक साधं काम केलं. पहिलं, बाबासाहेब शाळेत होते 6वीला. 1900 मध्ये बाबासाहेबांचं 7 नोव्हेंबरला शाळेमध्ये ऍडमिशन झालं, जो दिवस आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो. ज्या पोराला शाळेत शिकायला भेटलं नाही त्याच्या शाळेतला पहिला दिवस काय आहे? विद्यार्थी दिवस म्हणून. ज्या पोराला वाचायला पुस्तक भेटलं नाही त्याचा जन्मदिवस काय आहे? जागतिक ज्ञान दिवस. द सिम्बॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे शाळेमध्ये होते तर शाळेमध्ये म्हणजे माणसानं परिवर्तन कसं करावं, न बोलता परिवर्तन करायचंय, न बोलता. आता बाबासाहेब आंबेडकर 6वीला शाळेत आहेत. शाळेमध्ये काय व्हायचं? आपण ग्रामीण भागातले गोरगरिबांचे लेकर, आपला शाळेतला आहार आठवा. महिला मंडळ आपल्या लेकराला पण शाळेत डबा काय दिलाय? आता तर नर्सरी ज्युनियर केजी पोरग आहे. अरे बापरे, त्याचे सॉक्स त्याला पण मऊचे म्हणतो. हा, नंतर जाताना माझ्या कानात सांग, परफेक्ट इलाज सांगतो तुला. मी मास्तर आहे, हा विद्यार्थ्याला शिकित असतो. बरं विचार. हा नाही, खाली बसून विचार, पुन्हा लोक तुझ्याकडे पाहतील. विचार विचार. हा तू जे कार्यक्रम करून आला उद्या त्या कार्यक्रमाला मला सोबत बोलू. हा उद्या 420 तू ये, 420 मै. पहिले मला प्रश्न विचारताना बाळा, आपण कार्यक्रम कोणता आहे? 3री बौद्ध धम्म परिषद. इथं पहिले आपण व्यसनापासून लांब असलो पाहिजे, व्याभिचाराला आपण थारा नाही दिला पाहिजे. कलग हे आपलं काम आहे. काय परिवर्तन झाले? भांडवल केलं आपण, भांडवल. लोकांनी पोटं भरले, हे लक्षात घ्या. लोकांनी भाषणं ठोकले, पोटं भरले. मी तर 60,000 सांगतो, मी नाही भाषण ठोकलं, उद्या बातम्या सांगितल्या 10 लाख पक्के आहेत आपले युट्यूबचे, पक्के आहेत. रोकटोक उद्यापासून ठरलं समजा डायरेक्ट जाहीर कार्यक्रम बंद तरी चालतंय. आपल्याकडे उपजीविकेचे 50 साधने सध्या. माझ्या घराच्या बाजूला आहे ना, 1 किलोमीटर दक्षिण पूर्णा नावाची नदी आहे. 5000 पोरग कॉन्स्टेबल मुळे 5-6 टिपर घेलं रेतीचा कार्यक्रम करील जयस्थान आला तर. मी फॉरेस्टमध्ये होतो, मला पैसेच कमावायचे असते ना. अरे माईच्या नाखा जंगल इकला असतं, नकाशात लोकांना दाखवा लागला असतं, याला जंगल म्हणतात, पण आताच जंगल होता. विषय काय? पण स्वाभिमान असला पाहिजे. तुम्ही इथं आला, नाही नाही राहू दे, काय नाही राहू दे, काय होत नाही, आपलंच हे कळलं पाहिजे, आपलंच हे म्हणून. नाही नाही, विषय काय आहे? हे मायबापाचं काम आहे दादा. मायबापाचं का काम आहे? युवा पिढी सुधरवायची. हे जर आपण त्याला 9वी 10वीला बरोबर केलं असतं, तो कोणाच्या संगतीत हे पाहिला असता, ही वेळ आपल्यावर आज आली नसती. ही गोष्ट लक्षात घ्या. परिवर्तन भाषणानं होत नसते. आम्ही असाल, आम्ही डायलॉग आणू, हसाल, निघून जासाल, आमचं आम्ही भांडवल करून निघून जाऊ, फायदा त्याच्यात नाही. माझं म्हणणं काय? अरे तुम्हाला खरं कळता आलं पाहिजे, खोटं कळता आलं पाहिजे, कोण इथं बोलबच्चन देतंय, कोण चांगलं काम करतंय, हेही तुम्हाला कळलं पाहिजे. कारण का सांगायलो पहा, लक्षात घ्या पोरियो. मी तुम्हाला का सांगितलं की तुम्हाला शिक्षणाची संधी कमी आहे बाळांनो. विचार मंचावर बसायला पहिले सत्ता लागते. आपल्यापैकी आमदार होताना विचार करावा लागेल. कोणी म्हणाल नाही बाबा आपली लायकी नाही आहे का, समाज साथ देईल का? नाही देत. मग विचार मंचावर बसायला पहिले सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात नाही, नो प्रॉब्लेम. बाबासाहेब आंबेडकरांच्याही हातात 1942 पर्यंत सत्ता नव्हती. यस नो? आपला बाप तेव्हा सुटाबुटा कोटात राहत होतो. आपला बाप तेव्हा हेलिकॉप्टरने दौरा होता. तेव्हा आपल्या देशातल्या लोकांना कपडे नव्हते भाऊ. ती पॉवर होती एज्युकेशनची. ती पॉवर काय होती? एज्युकेशनची. कळलं का?
म्हणजे जर आपल्याकडे सत्ता नसेल तर विचार मंचावर बसायला दुसरी ताकद लागते. त्या ताकदीचं नाव असतंय मालमत्ता. एक तर तुमच्याकडे सत्ता पाहिजे, नाही तर विचार मंचावर बसायला मालमत्ता लागते. मग मालमत्ता कुठून कमवणार? मालमत्ता कुठून कमवणार? मग बाप या नात्यानं, माय या नात्यानं पोराला शिकवा, पोरीला शिकवा की बाळा कुठलंही स्टेज असेल त्या स्टेजवर बसायला सत्ता लागते, आपल्याकडे येणार नाही. मालमत्ता लागते, आपल्याकडे येणार नाही. पण जरी सत्ता आणि मालमत्ता आपल्याकडे नसेल तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे इथं बसलेलं आहे. महाबाप आमदार नव्हता, महाबाप जमीनदार नव्हता, माझ्याकडे 100-150 एकर शेती नाही. 2-3 वर्षात आपला कार्यक्रम नंबर 1 आहे. ह्या 2-3 वर्षात. आणि आणखी 10 वर्ष आपल्या मार्केटमध्ये कोणीच नाही. पुन्हा किती बेजार हो द्या, कोणी किती क्लास टाकू द्या, कोणी 15 रुपये व्याज, मी रुपया करील, कोणी रुपया मोफत. आपला कार्यक्रमच वेगळा आहे. आई शपथ सांगतो, केवळ बोलत नाही, माझ्या क्लासला आतापर्यंत आयडेंटिटी कार्ड नाही. माझ्या म्हणजे केवळ भाषण नाही देत मी. माझ्या क्लासला आयडेंटिटी कार्ड नाही. कोण येतंय कोण बसतंय माहीत नाही. आणि तेच काम करायचंय, त्याच क्षेत्रात मोठं व्हायचंय. कुठल्या भिकारचोट पक्षाचा रुमाल गळ्यात घातला नाही, कोणाची चाटुगिरी केली नाही, स्वाभिमान गहाण ठेवला नाही. ज्या दिवशी ठेवायचा आहे त्याशी कांगणे सर RIP रिप, जय हिंद जय भारत. कळलं का? ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. लेकराला एक शिकवा की आपल्याला बुद्धिमत्ता कव्हर करायची. बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर स्टेजवर आपल्याला जाता आलं पाहिजे. ते करत असताना जसं तो युवक बोलू लागला, मला एक भाऊ म्हणून मी त्याला सांगितलं, बाबा उद्या त्यासोबत बसतो. सांगायचं तात्पर्य काय की आपले लेकरं व्यसनापासून दूर आहे. आणि याला कारणीभूत दादासाहेब पहिलं कारण आहे आपल्या वस्तीच्या बाजूला, आपल्या बौद्ध वस्तीच्या बाजूला. पहिला प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही दारूचे दुकानं एकदा चेक करा कुठे आहेत. एकदा चेक करा दारूचे दुकानं कुठे आहेत. इथं बसलेले मियाभाई आहेत. हे दारूचे दुकानं, गुटखा हा कुठं ठेवलाय पहा एकदा. हा मुद्दाम ज्या ठिकाणी कळलं का अल्पसंख्याक भाग, दलित वस्ती, इथं तुम्हाला दारूचे लायसन दिसतील. दुकान तिथं दिसेल. स्टँडर्ड एरियात दारू दिसणार नाही, स्टँडर्ड एरियात गुटखा दिसणार नाही, स्टँडर्ड एरियामध्ये गांजा दिसणार नाही. का? सरकारचं षडयंत्र आहे. हे दारूच्या व्यसनी पडले पाहिजे, हे दारू पिऊन लोटपोट झाले पाहिजे, हे शिकले ना पाहिजे. कारण शिक्षण म्हणजे प्रश्न, शिक्षण म्हणजे सवाल, शिक्षण म्हणजे खऱ्याचं समर्थन आणि खोट्याचा विरोध, खऱ्याचं समर्थन आणि खोट्याचा विरोध. मग आपल्या लेकरांना जर व्यसनापासून वाचायचं असेल तर एक शपथ घ्या, जिथं जेवढे बाप बसले त्याने एकदा हात वरती करा. इथं जेवढे बाप बसले ज्याचं लग्नच नाही झालं, तू ह्या दुःखात मी सहभागी येता आणि हो नको. इथं बाप एक नाही. जेवढे या ठिकाणी बाप बसले त्याने हात वरती करा माईच्या एकदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. इथं तुम्हाला हात वरती करायच्यामुळे म्हणलोय की येणाऱ्या काळात जेव्हा 4थी बौद्ध धम्म परिषद ह्याच गावात असेल तेव्हा मुद्दाम मी येणार, मी माईच्या येणार. बिना पैशाचा येणार. थांबा थांबा, पुढचं राहिलं मेन काम आहे. बिना पैशाचा येणार, 1 रुपया घेणार नाही. पण या एका वर्षात या एरियामधले उमरी गावामधले 5 पोरं नोकरी लागले पाहिजे. त्याचा सत्कार माझ्या हाताने असला तर कांगणे सर येणार. हा शब्द लक्षात घ्या. तसं येणार नाही. आपलं काम काय? विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ. बाकी तुमचा कार्यक्रम चालेल, पण त्या 5 पोरांसाठी मी धम्म परिषदेला येणार. 1 रुपया घेणार नाही. त्यांना मोफत बी शिकवणार. पण या एका वर्षात पुढच्या 5 पोरं इथून लागले पाहिजे. त्यांचा सत्कार इथं झाला पाहिजे. घरच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवला पाहिजे. हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदरांजली असते. ही लक्षात घ्या. हे का म्हणलो मायबापाला मी या ठिकाणी, जर तुम्हाला पिढी घडवायची असेल, ह्या गावातलं वातावरण बदलायचं असेल तर पहिलं एक काम करा. आपल्या वस्तीमध्ये, आपल्या गल्लीमध्ये केवळ फलक लावून, DJ लावून, बंबाट नाचून परिवर्तन होत नाही. कोणी आणून भाषण करून परिवर्तन होत नाही.
कळलं का? कोणी आपली परिस्थिती कशी होती सांगून परिवर्तन होत नाही. माझ्या जीवनात आलेल्या अडचणी तुमच्या जीवनात येतील असं नाही. मग हे परिवर्तन करण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या पोरानं नीट व्हावं, तर एक शपथ मला द्या, हप्त्यातून एकदा औलादीला हाना. हप्त्यातून एकदा आपल्या औलादीला हाना. मायचान सांगतो, त्याचं चुको न चुको तरी हाना. उद्या वार चांगला आहे, सोमवार. वाक्य का सांगायलो? 9वी 10वीच्या कालावधीमध्ये बाप पोरापासून लांब गेला. आपलं 21-22 वर्षाचं पोरग व्यसन करायले, कळलं का? व्याभिचार करायले, काय करायले? 31 नंबरचा फ्लॅट बाबासाहेबांना पुस्तकासाठी विकावा लागला होता. आपल्या पोरांनी, सध्या इथं बसलेल्या पोरांनी मला बाबासाहेबांनी विचारलं, जनता नावाचं वृत्तपत्र कोण वाचलं? हात वर करा. कोण वाचलं सांगा. मग किती दिवस लोक बोलवायचे आणि भाषण ऐकायची? किती दिवस? कोणतरी येणार, बाबासाहेब लोक ऐकून किती दिवस ऐकायचे? आपण का नाही वाचलं? थॉट्स ऑन पाकिस्तान कोण वाचलं? बुद्धानीज धम्म एक. तू आता लय वाचले रे बाबा. ह्या वाचनामुळं हे वाचन बंद पडणार उद्यापासून. विषय काय आहे म्हणजे हसी मजाकचा विषय नाही बरं. विनंती काय बाबा, मायबापाला कळकळीची विनंती आहे. काढून घे बाजू. मी असंच बोलतो दर्श, मला बोलताय दर्श. तू किती विले? 13चा पाडा मग. राईट. राईट. सर्वांनी जोरदार टाळ्या द्या त्या लेकरासाठी. तू कितीला आहे? 5वीला. 5वीला आहे का? याच्यासोबतच आहे का? एकाच शाळेत आहे का? 12चा पाडा म्हण. सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. 10वीला असणारी पोरगी कोणी हातवर करा एकदा. वा वा बापा, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. 10वीला कोण आहे? हे परिवर्तन करायचं ना बाळांनो. मी तुम्हाला काय म्हणलं, शिक्षणाशिवाय आपल्या घराचं चित्रचरित्र बदलणार नाही. शिक्षणाशिवाय आपल्या घराचं चित्रचरित्र बदलणार नाही. इथं बसलेले पोरं आहेत, इथं बोल नका थांबा. इथं बसलेले पोरं आहेत, पोरी आहेत. मला सांगा, आपल्याला सोन्याचा अंडा लागणार आहे? मी बाबासाहेबांना परिवर्तन कसं केलं का सांगितलं म्हणजे काय म्हणलो मी, आपलं पोरग 9वी 10वीला ना, पहिलं एक चेक करा. इथं इंस्टाग्राम लेकराकडे ना, मला बाबासाहेबांवर म्हणजे राज्यघटना मला 24 तास बोलताय ती बा. माझं शिक्षण आहे 12वी D.Ed. पुढं BA बी करायचं काम पडलं नाही आणि मला कोणी विचारलं बी नाही. मग सर हेकणी असो मोडकी असो दूध द्याली ना, दूध हसी म्हटलं. डिग्री होऊन काय करायचं? कोणी विचारलंच नाही. कळलं का? पण एक गोष्ट का सांगायलो की संघर्ष आपल्या 5वीला पुंजलेला आहे. आजही आपल्याच याच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण फक्त फेसबुकवर केवळ कुठल्या लोकांना टार्गेट करून बोलण्यापेक्षा आपले लेकरं मोठे झाले पाहिजे, आपलं पोरग जज झालं पाहिजे, आपलं पोरग कलेक्टर झालं पाहिजे, आपल्या लेकरानं घराचं चित्र बदललं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेरणा दिली. बाबासाहेब आंबेडकर एकदा पेपर वाचत बसले होते. एक कलेक्टर बाबासाहेबांना भेटायला आले आणि कलेक्टर भेटायला आल्यावर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री, जगात पहिलं एकमेव पद आहे भारतातलं, डबल पुन्हा कायदा मंत्री पद झालं नाही. एकच कायदा मंत्री पद कोणाचं? बाबासाहेबांचं. तो कलेक्टर भेटायला आला आणि भेटायला आल्यावर असा समोर बसला. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याकडे पाहिलं. बाबासाहेबांना त्यांच्याकडे पाहिल्यावर कलेक्टरला वाटलं बाबा मी एक अस्पृश्य समाजातला, त्या काळी मी बाबासाहेबांच्या जातीतला, मी कलेक्टर झालोय, माझं अभिनंदन होणार, बाबासाहेब आहे ना बढियापैकी शबासकीची थाप देणार. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्याकडे पाहिल्यावर कलेक्टरनं बाबासाहेबांकडे पाहिल्याच्या नंतर स्मित हास्य केलं. बाबासाहेबांनी सांगितलं जॉईनिंग भेटली का? ते म्हणलं नाही. बर
कधी आहे? एक 10-15 दिवसात होईल म्हणे. एक काम तिकडे तोंड कर. अख्खा कार्यक्रम माझ्याकडून तू तिकडे काय पाहिला? तुमच्या टीमचं आहे काय कटिंग? हे जेवढे मोकार आहेत का फ्री फंडात माझ्या क्लासला पाठवा. नाही एका महिन्याने नीट केले आपले बाप दोन माईच्या सांगतो. तुम्ही फक्त पहा आपला कार्यक्रम कसा आहे. आणि सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम मार असते पोरा. तर चुको ना चुको टप्पूच लेकर का नुसतं मास्तर म्हणल्यावर नाही, गोल गप्पा नाही, टप्पू लागतातच. पोरी आहे तिथं. काल परवा मी पाहिलं असेल, माझा एक स्टोरी होती, कोणी पाहिली असेल तर. मी 15 पोरीचे मोबाईल फोडले होते. 15 पोरीचे. शासनाने सांगितलंय शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारायचं नाही. शासनाने सांगितलंय शिक्षकाने विद्यार्थ्याकडे डोळे वटारून पण पाहायचं नाही. शासनाने आणखी हे नाही सांगितलं की मायबापानं लेकराला हाणायचं नाही. तोपर्यंत हात धुवून घ्या, तो कायदा येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत धुवून घ्या ना, तो कायदा येण्याची शक्यता आहे. का? पोरी आहेत, 10वी पोरगी आहे, माईची साडी नेसायली, मेकअप करायली, स्टोरी ठेवायली. अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है? अबा स्टोरी आहे हिची. स्टोरी माईची साडी नेसून बाप्पा मेकअप करून. कोणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना. हना इलाही सोडू नका. टाळी एका हाताने वाजत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. बाबासाहेबाकडे कलेक्टर आला. कलेक्टरला सांगितलं जॉईनिंग भेटायची राहिली. बाबासाहेब म्हणले खाली माझी गाडी आहे, एक अंगरक्षक आहे, एक ड्रायव्हर आहे, ती गाडी घेऊन जाय. ज्या गल्लीत तू राहत होता, ज्या वस्तीत तू राहत होता, ती गाडी तिथून घेऊन जाय. ते कलेक्टर त्या गाडीत बसला. बाजूला ड्रायव्हर आहे, ती गाडी घेऊन आपल्या वस्तीत गेला. जुन्या काळात आपण त्याला महाआरवाडा म्हणायचो. कळलं का? त्या गाडी तिथं नेली. पोरग कोण आहे? बाजूला सगुणाबाई कोणाची तर भांडे घासत असाल. तिनं पाहिलं माय, त्या बाईचं लेकरू जी लोकांच्या शेतात कामाला होती, तिचं लेकरू कलेक्टर झाले, लाल दिव्याची गाडी घेऊन आले. बाजूला आपल्या समाजातली बाई होती, तिनं पाहिलं माय, ती भांडे घासणारी बाई होती, तिचं लेकरू कलेक्टर झाले. अख्ख्या वस्तीमध्ये लोकांनी ओवाळणी केली, फुलं टाकले, अभिमानांना कळलं काहीतरी परिवर्तन झालंय. 26 जानेवारी 1950 पासून एक काम केलंय. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है. बाबासाहेबांनी ते काम केलंय. बाबासाहेबांना कळालं नुसतं प्रशासनात आपले लोक जाऊ द्यायचे नाही. बाबासाहेबांना कळालं राजकारणात पण आपले लोक गेले पाहिजे. मग कसे जातील? आपली वस्ती लहान आहे, आपल्या वस्तीत तुम्ही उभे राहिले आणि दुसरा समाज मोठा आहे, तर तुम्ही निवडून येणार का? मग बाबासाहेबांनी दुसरा दिमाग लावला. काय? आर्थिक निकष. मग राजकीय आरक्षण. राजकीय आरक्षण म्हणजे काय? या देशात लोकसभेत किती खासदार आहेत? 543. किती आहेत? 543. काही झक मारा, 85 खासदार आपले निवडून द्यावं लागतात. 85 कोणा द्यावं लागतात? आपले. 47 आदिवासी. 47 आदिवासी. या भारतात एकूण आमदार किती असतील? एकूण आमदार म्हणल्यावर तुम्हाला लय ताण येते. एकूण आमदार किती आहेत? तर या भारतामध्ये जर विधानसभेचे आमदार पाहिले तर एकूण आमदार आहेत 4120. या देशामध्ये एकूण आमदार किती आहेत? विधानसभेचे फक्त, विधान परिषद वेगळ्या, विधानसभेचे एकूण आमदार आहेत 4120. तुम्ही काही झक मारा, तुम्हाला कळलं असेल ना उमरखेडचा आमदार कुठं कोण आहे? कळलं असेल ना? कळलं का? म्हणजे या देशामध्ये 4120 आमदार आहेत. तुम्ही काही उड्या मारा, 614 आमदार तुम्हाला SC प्रवर्गातूनच निवडून द्यावे लागतात. ती ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तुम्ही काही उड्या मारा, 554 आमदार तुम्हाला ST प्रवर्गातूनच निवडून द्यावं लागतात. ही ताकद आहे संविधानाची. एवढं बाबासाहेबांनी दिलं. कलेक्टर भेटायला आला तेव्हा सांगितलं की लोकांना कळलं पाहिजे शिक्षणानं परिवर्तन करता येते. तू त्या गल्लीत गेला, त्या वस्तीत गेला, लोकांनी तुला ववाळलं. अनेक गोरगरिबाच्या बायाने पाहिलं, ह्या बाया प्रेरणा घेतील, पोटमारा करतील, रक्ताचं पाणी करतील, हाडाचं काळं करतील, पण आपल्या लेकरांना शिकवतील, आपल्या लेकरांना पुस्तक देतील, आपल्या लेकरात परिवर्तन करतील. आपलं लेकरू कलेक्टर होईल, आपलं लेकरू आपल्या लेकराला न्याय देईल, आपली व्यवस्था सुधरेल, व्यसनापासून ते लांब राहील. हा अर्थ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या कलेक्टरला त्या गल्लीत पाठवण्याचा. प्रत्येक गोष्टीत प्रेरणा होती. आपण घेतलं काय?
आपण घेतलं काय? पाण्याचा प्रश्न. 6वीला होते, पाणी पेत जात असताना प्रत्येक शाळेतल्या लेकराला पाणी भेटायचं. बाबासाहेब पाण्यापाशी गेले. वगराळ असते ना, वगराळ, त्यानं वरतून पाणी टाकल्या जायचं, वरतून. त्याच्यात जोपर्यंत चपराशी येत नाही तोपर्यंत पाणी भेटायचं नाही. आपण गोरगरिबाचे. आपला आहार काय होता शाळेतला? भुरकी चटणी. आपला आहार काय होता? भुरकी चटणी. तेल श्रीमंताकडे असायचं. आता तू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र. आज काय टाळ्या अशा मरेल? भावकीत मेलं कोणी? मला तर वाटतंय जाता जाता काहीतरी वेगळा कार्यक्रम करून निघून जावं पळत. किती म्हणजे मरेल वाणी. काही काही बाया इथं बसल्यावर दादातील ताण आहे. कुलूप लावलंय पण येता येता झटका द्यायचा राहिलाय. कुलूप लावले, झटका द्यावं, लागलं का नाही? काही काही ते ताण आहे. काही काही बाया ताण आहे. माय तिची सून वांदेच का नाही? बाबासाहेब आंबेडकर 6वीला होते. पाण्याचा प्रश्न. बाबासाहेबांनी परिवर्तन सांगतो का केलं, का करावं लागलं. एवढं परिवर्तन केलं पण आपण घेतलं काय? आपलं पोरग 12वीच्या आत आहे. कटिंगचा प्रकार चेंज आहे. मारा, चांगला हाना. 10च्या नंतर आलं. मोदी सोबत मीटिंग होती त्याची. 10च्या नंतर त्याला घरी काम काय? मोदी सोबत मीटिंग होती. हाना. पोरीचं ट्युशन 7:30ला सुटलं. पोरगी 9:45 घरी आली. नवीन होमवर्क होता का? हाना. हर माझ्या कार्यक्रमात एकच घेऊन जायचं. उद्या सोमवार, वेळ दुपारी 2. दे धनाधन. चुको ना चुको. हो इकडे म्हणायचं. काहून? काल रात्री सरनं सांगितलेलं. आणि तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत. पोरं डेंजर आहेत आपली. आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचे. आपला बाप विसरला ना, आपण बापाला 1:45 वाजता फोन लावा. पापा हेर आर यू? आय एम रेडी. काही आता 2 हाना. परिवर्तन. हे बॅटरी चार्जिंग लागेल तुम्हाला. बॅटरी चार्जिंग. हे काय व्हायला माहिती? प्रत्येक ठिकाणी मला भाषणाला बोलवतात. भाषणाला बोलताना आपण परिवर्तन बाबासाहेबाबद्दल बोलायचे. बाबासाहेबाचा ॲटिट्यूड म्हणजे काय? सुटा बुटा कोटात. काय ॲटिट्यूड होता रे? अरे ज्या माणसाला मंदिर भेटलं नाही ना, ज्या माणसाला मंदिरात प्रवेश भेटला नाही, असं भारतातलं कुठलं गाव नाही गावाच्या एंट्री गेटला आपला बाप थाटात उभा नाही. मंदिर भेटलं नाही ना, कळलं का? मग ॲटिट्यूड त्याचा पाहिजे ना. ॲटिट्यूड कायचा पाहिजे? त्याचा पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा ॲटिट्यूड एका गोष्टीचा पाहिजे. आपले 3 चेहरे असतात. 3 चेहरे. कुठली गोष्ट समाजाला दाखवण्यासाठी नाही. 3 चेहरे कोणते? एक, मी आरशात भांग पडताना मी कसा दिसायला पाहिजे हे पहिले पाहतो. प्रत्येकाला वाटतं मी चांगला दिसावं. तू नक्षलवाद्यासारखा जरी असेल तर वाटतंय आपल्याला मी चांगला दिसावं. कळलं का? म्हणजे आपण आरशात भांग पडताना पहिले काय करतो? मी कसा दिसायला पाहिजे. दुसरं, मी मला नाही, मी लोकायला कसा दिसायला पाहिजे. इम्प्रेशन. पहिलं मी कसा दिसायला पाहिजे. दुसरं मी लोकायला कसा दिसायला पाहिजे. आपले 3 चेहरे असतात. मी स्वतःला कसा दिसायला पाहिजे यापेक्षा, मी कोणाला दिसायला पाहिजे कसा यापेक्षा, मग तिसरा चेहरा मला माहित असते मी किती हरामखोर आहे. मला कोणाचा कार्यक्रम ठोकायचा आहे, मला कोणाचे पैसे लुटायचे आहेत. कळलं का? त्यामुळे विनंती आहे, तिसरा चेहरा म्हणला पाहिजे. तू बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा आहे. तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचंय. उपेक्षित घटकापर्यंत पोहोचायचंय. केवळ या ठिकाणी भाषण नाही, या ठिकाणी एक आजी आहे, या ठिकाणी एक माता माऊली आहे. आजीचं पोरग तिला बरोबर वागवत नाही, जिची सून तिची काळजी घेत नाही. उद्या सकाळी तिच्या घरी चूल पेटण्याचा प्रश्न होत आहे. तेव्हा या कमिटीचं काम आहे केवळ भाषण नाही. या ठिकाणी जी पट्टी उरल त्याच्यातलं 1 क्विंटल गहू घ्या, त्या आजीच्या घरात नेऊन टाका. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ही खरी आदरांजली आहे. ते काम आपल्याला करता आलं पाहिजे. हे लक्षात घ्या. हे जे पोलीस भरतीचा कार्यक्रम चालू आहे का, आपल्या काळात ज्या अडचणी आल्या त्या लक्षात घेतल्यात. मंगल कार्यालय 20-30 हजार रुपये रोज चालू आहे. कळलं का? 11 तारखेपासून बुक केलेलं आहे. 11 मार्च पर्यंत असणार आहे. मी काय गरबाजा श्रीमंत नाही. 15 रुपयाच्या व्याजवर क्लास घेतोय. केवळ भाषण ठोकत नसतो. कळलं का? आणि पुन्हा मार्च महिन्यात क्लासवर बोर्ड यायलाय. मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. काय नाव यायलंय? मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. मी तुम्हाला काय म्हणलं? पैसे कमवण्यासाठी आपल्याकडले साधन आहेत. आणि समजा बोर झालं, हे रुमाल कमरेला बांधायचा. कीर्तन बी येते परफेक्ट. नंबर 1. आठवलं नाही? इठाला इठाला. आपला कार्यक्रम सध्या नंबर 1 आहे.
फक्त देवान आपली तब्येत बरोबर सांभाळाव, मेन कार्यक्रम ती आहे. फक्त विनंती आहे बाळांनो की बाबासाहेब आंबेडकरांना तिथं पाणी भेटलं नाही. बाबासाहेबांनी मुख्याध्यापकाकडे कंप्लेंट केली नाही. यवन त्या बाप माणूस नावाच्या पुस्तकात फक्त एक लिहिलं, पाण्यापासून भटकावं लागलं. पाण्यापासून एकानं पैसे घेतले पाणी पिण्यासाठी. कधी कधी चटणीचा गुचका लागायचा, पण गुचकी लागल्याच्या नंतर पाणी भेटायचं नाही. पण व्यक्त कोणाजवळ व्हायचं, कारण आपलं कोणीच नाही. सांगायचं कोणाला, आपलं ऐकणार कोण नाही. तसंच दुःख गेलं. 1908ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक परीक्षा पास झाले. मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर सत्कार ठेवला, आणि सत्कार ठेवल्यावर म्हणले भेट घालू. कोणाची? बडोदा संस्थान सयाजीराव गायकवाडांची. सयाजीराव गायकवाडांची भेट झाली. भेट झाल्यावर सांगितलं मला अमेरिकेला शिकायला जायचंय, मला काहीतरी आगळं वेगळं परिवर्तन करायचंय. परिवर्तन कशानं होतंय? पुस्तकानं. वाचाल तर वाचाल. पुस्तक कोणतं वाचण्यात आलं 1908ला? गौतम बुद्धांचं चरित्र. पुस्तक कोणतं वाचण्यात आलं? गौतम बुद्धांचं चरित्र. परिवर्तन झालं. काहीतरी समाजासाठी करावं लागते, दुःखाचा शोध घ्यावा लागते, स्वतःच्या हितासाठी जगता येत नाही. आणि मग काय केलं? 1908 सत्कार झाला. सयाजीराव गायकवाडांनी सांगितलं आम्ही पैसे देऊ, आम्ही शिकू तुम्हाला, पण तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या राजदरबारात झाला पाहिजे. तुम्ही हुशार आहात, बुद्धिमान आहात, अस्पृश्य जमातीतून पहिल्यांदा मॅट्रिक परीक्षा पास झालात, एवढं शिकलात, एक काम करावं लागल. बाबासाहेब म्हणले काय हरकत नाही. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला शिकायला गेले, कोलंबिया युनिव्हर्सिटी. रिटर्न आल्यावर काय करावं लागलं? बडोदा संस्थानात नोकरी करताना काय होतं? त्यांच्याकडे खातं होतं इकॉनॉमिक्सचं. इकॉनॉमिक्सचं खातं असताना अशा कॅबिन असायचे. आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, जसं सध्या जिल्हा परिषदमध्ये असते ना, काम कोणतंच करत नाही पण असतात, असते ना. मग तशी बाबासाहेबाची कॅबिन होती इकॉनॉमिक्सची. अरे प्रत्येक कॅबिन मध्ये 2.5 वर्ष चहा गेला, प्रत्येक कॅबिन मध्ये पाणी गेलं, पण बाबासाहेबाच्या कॅबिन मध्ये कोणी पाणी नेलं नाही. बाबासाहेबाच्या कॅबिन मध्ये कोणी चहा नेला नाही. नेणारा काय म्हणायचा? तो असेल विद्वान, तो असेल कायदा पंडित, पण तो जातीनं हे, मी जातीनं अमका आहे, मी त्याला पाणी देणार का? बाबासाहेबानं सयाजीराव गायकवाडांना कंप्लेंट केली नाही, तेही दुःख गिळलं. बाबासाहेब 1920 भेट झाली. राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराजांनी पहिल्यांदा मदत करायची. काय करायचं? 1500 रुपये दिले. 1500 रुपयात बाबासाहेबांनी काय केलं? रमाबाईला राणीहार केला, पितांबर घेत. काय झालंय? भवाने हो, एक प्रश्नाचं उत्तर येईन. मंगळवारी यायला बी हाना, सोमवार इकडे दिलाय ना, तर पुन्हा तुमचा हात दुखल. त्या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांची भेट झाली. राजश्री शाहू महाराजांनी 1500 रुपये दिले. बाबासाहेबांनी काय केले? तुमचे आमचे प्रश्न मांडण्यासाठी 31 जानेवारी 1920ला एक साप्ताहिक पाक्षिक चालू केलं. त्याचं नाव होतं मूक नायक. काय नाव होतं? 1920ला बाबासाहेब शिकायला गेले. कुठं? इंग्लंडला. कोणत्या विद्यापीठाला? केम्ब्रिजला. शिकून वापस आले. वापस आल्यावर डमणीवाल्यानं जात विचारली, खाली उतरून दिलं. खाली उतरून दिलं. रात्री 9ला घरी गेले. चेहऱ्यावर घाम आहे, निस्तेज चेहरा पडलेला आहे. झालेली घटना रमाबाईला सांगितली. तिथेही जात आडवी आली. बाबासाहेबांना तरीही कोणाचा हेवा देवा केला नाही. अलीकडे बांडगुळ आहेत, त्या BN रावला राज्यघटनेचा शिल्पकार म्हणाले. काही काही बांडगुळ आहेत, घटना समितीत, मसुदा समितीत 7 होते, मग बाबासाहेबच काऊन? लग्न लोकांच्या भरोशावर नसते जमत भाऊ. कळलं का? बापाला बापच म्हणावं लागते, है ना. एवढा हे इतिहास आहे. 1924चं प्रकरण झालं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी 14 ताळेचा सत्याग्रह केला 20 मार्च 1927. का? 6वीची गोष्ट लक्षात होती, पाणी भेटलं नाही. कॉलेज मधली गोष्ट होती, पाणी भेटलं नाही. बडोदा संस्थानातली गोष्ट होती, पाणी भेटलं नाही. सत्याग्रह केला. 12 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पनवेलला जाऊ लागले. नाक्यावर घटना घडली. गाडी चालवायला सोबत एक माणूस होता, त्याचं नाव गडकरी. बाबासाहेब उतरले, पुन्हा गाडीत बसले आणि सांगितलं ती हॉटेल आहे, तिथं काही गरम केलंय का पाय? गडकरी हॉटेलमध्ये गेले आणि हॉटेलमध्ये गेल्यावर विचारलं गरम काय? त्यांनी सांगितलं भजी केलेत. त्याने 1 प्लेट भजी मागितले, पाण्याचा ग्लास घेतला आणि हॉटेल मालकाने विचारलं गाडीत कोण आहे? तेव्हा गडकरीने सांगितलं गाडीत बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यानं गचकन हिसकून घेतले भजी.
ग्लासचं पाणी फेकून दिलं. जर बाबासाहेब गाडीत असतील, पाणी तर लांबच, पुन्हा सरकण काळ झाला, राग गेली, दुःख पुन्हा डोक्यात गेलं की 12 वर्षापूर्वी 20 मार्च 1927ला साला मी सत्याग्रह केलता की माझ्या लेकरांना पाणी भेटला पाहिजे. आज मला पाणी भेटणं, तर लेकरांपर्यंत हा लढा गेला नसेल. बाबासाहेबांना तेही दुःख गिळलं, पण ते दुःख गिळताना बाजूला लाकडं फूड लागला. हॉटेल सती त्याचं नाव सोनबा होतं. सोनबानं ते पाहिलं, आपला करता धरता उद्धार करता बाबासाहेब आंबेडकर त्याला दिसले. तो म्हणला थांबा मी पाणी आणतो. तो घरी गेला, माठ भरून आणला. बाबासाहेबांना पुढे जायचं होतं. बाबासाहेब जाऊ लागले शिवजयंतीच्या कार्यक्रमाला. तो याला तोपर्यंत बाबासाहेबाला वेळ झाला होता. बाबासाहेब निघून गेले. 1946 पर्यंत तो सोनबा 1939 पर्यंत दररोज माठ भरून आणायचा, त्या चौकात उभा राहायचा. कधीतरी मा बाप येईल, मै हातचं पाणी पेल, पण ते नशीब त्याच्या जीवनात भेटलं नाही. सोनबा त्या ठिकाणी मरण पावला. ही गोष्ट नानकचंद्र तून बाबासाहेबांना सांगितली. बाबासाहेब आदरांजली व्हायला 1946ला तिथं गेले. ही खरी होती बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे लोक. आज काय, भीमा तुझ्या मताची 5 लोक असती, तयाच्या तलवारीची न्यारीचं टोक असती. आता वातावरण कुठे? बाबासाहेबांना तरी ते दुःख गिळलं. सोनबाचंही दुःख गिळलं, हॉटेलवाल्याचंही दुःख गिळलं, बडोदा संस्थानातलंही दुःख गिळलं, वर्ग 6वीचंही दुःख गिळलं. पण आपला बाप व्यक्त झाला नाही. मग आपला बाप व्यक्त झाला घटना लिहिताना. चलो बोले क्या करना है, अभी एक अलग करेंगे. मग बाबासाहेबांना घटनेत एक कलम लिहिली. कोणती कलम? पहिली कलम 14, कायद्यासमोर सर्व समान आहेत. जुन्या काळात जर कोणी एखाद्या स्त्रीचा विनयभंग केला आणि त्याच्याकडे माल असेल तर दंड होता 18 रुपये. एखादा श्रीमंत असेल, त्यानं स्त्रीचा विनयभंग केला तर दंड होता 18 रुपये. मग आपल्याकडे पैसे होते का? आपण तर गावाच्या बाहेर होतो. आपली पंगत वेगळी होती, आपला कप देवळीत होता. आता दिवस बदललेत. आता जर कोणी पंगत वेगळी करत असेल, तू जेवत असेल, खाता खाता तू मरायला पाहिजे, मग शाप आहे तुला. आता तुझी पंगत वेगळी असेल आणि तरी तू जेवायला जात असेल, तू मरायला पाहिजे का नाही? स्वाभिमान. काय पाहिजे? स्वाभिमान. म्हणजे मेन गोष्ट काय बाबा, की तरी बाबासाहेबांनी काय केलं? कलम 14, कायद्यासमोर सर्व समान. ज्याच्याकडे पैसे ते 18 रुपये भरायचे. मग एखाद्याकडे 54 रुपये असेल तर मग ते स्त्रीचा 3दा विनयभंग करेल का? टच मी टच मी टच. मग विनयभंग करणारे कोण होते? पैशावाले. विनयभंग कोण करायचं? पैशावाला. आता अरे बापरे, कलम 14, माणसं शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायची. आज तू एकटीच नाकी नऊ आणली त्याची, नीट केलं तू. समजा सकाळी उठली तू आणि बोंबलत गेली दवाखान्यात, त्या पोलीस स्टेशनला, माझ्या नवऱ्यानं मला मारलं, 5 मिनिटात उचलून येते तो माग टाकून पुन्हा. आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाहीत, एकाच जागी मारतात, ज्याचे लय काम आहे. पण समजा नवरा झोपत आहे, तू त्याच्या डोक्यावर उशी टाकली, तू नवऱ्याला हाणलं, आणि हे जर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणलं माया बायकून मला हाणलं, तरी पोलीसवाले पुन्हा याला सांगतात, बायकोचा मार खातो. किती दिवस भारी आहेत, किती दिवस भारी आहेत. आता भीम जयंती येणार आहे जोरात. आपल्या भावाकडे आपण गेलो, भावान समजा आपल्याला साडी केली नाही, तर भावाकडे जाणार का नाही आपण? एक काम करायचं, भावानं आपल्याला साडी केली नाही, सिंपल आयडिया, वारसा हक्क हिंदू कोडबिल 9 नंबर, बापाच्या वाट्यात अर्धा वाटा मुलीचा असेल, कागद बिगद मोहन नंबर भेटतं युट्यूबला, सर्व सांगतो, परफेक्ट ठोकायचा. भावाकडे 2 एकर आहे, एका मिनिटात 1 एकर तू याकडे, ह्या साड्या घे. किती भारी आहे. काल का हे कोण दिलं? फक्त बाबासाहेबांना. कोणा दिलं? इथं नट्टापट्टा करून आली. कोणामुळं? बाबासाहेबामुळं. म्हणून मी प्रत्येक भाषणात सांगत असतो, अरे कुठल्या धर्माची बाई असो, कुठल्याही, तिनं तिच्या पूजा विधी आराधनेला जाऊ द्या, तिनं तिच्या धार्मिक कार्यक्रमाला जाऊ द्या, तिनं कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ द्या, पण जात असताना रस्त्यात कानाकोपऱ्यात कुठतरी हात वरती करून, हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे, त्या बापाच्या पाया पडून जा, कारण पहिला उद्धार करता तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या.
सर्व दिवस तुमचे चांगले आहेत. अरे आता पोरगी आहे इथं, हे छेडछाड लांब. तू फक्त पोलीस स्टेशन जाऊन म्हण, त्यानं 15 सेकंद मायाकडे टक लावून पाहिले, डोळ्यानं विनय भांग दे धनाधन. तू निस्ती जाऊन म्हण, त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून माझ्याकडे पाहिले आणि पाहता पाहता डावा डोळा जरासा खालीवरी केलाय. आबा बाबा बाबा माईच्या दादासाहेब लेच बेकार हाणतात. मग विद्यार्थीच आहेत पुन्हा, सर तुमचाच कॅन्डिडेट आलता, हान नंतर सोड. कळलं? पण ताई मला प्रश्न पडतो, तुला कसं काय कळतं की 15 सेकंदापेक्षा जास्त त्यांनी ह्याकडे पाहिले? टाळी एका हाताने वाजती का? म्हणून मंगळवार सायंकाळी 5 हा ना. कलम 14 काय होतं? कायद्यासमोर सर्व समान है. कोणता मायका आला नाही सध्या, कळलं का? चोरी केली कलम सारखीच लागणार. चाकू भोसकलाय सारखीच लागणार. त्याला काय म्हणता तुम्ही? हाफ मर्डर घटनेत शब्द नसतो. हाफ कसा कळवा फुल कसं कळवा? इथपर्यंत गेलं आपण पुढे गेलं फुल होतं का? काय आपण कायदा शिकायलो ना. अटेम्प्ट टू मर्डर काय शब्द आहे त्याला? अटेम्प्ट टू मर्डर. पुढच्या वेळेस लोक घटना शिकवतो निसती. अबा इंटरेस्टिंग. 365 कलमा पाठ आहेत मला. नंबर 1 पुन्हा कळलं का? अटेम्प्ट टू मर्डर काय म्हणतो आपण? अटेम्प्ट टू मर्डर काय आहे? 75 दिवस पहिले त्याला जेलमध्ये आणतात. पहिले 4 दिवस PCR, बाकी 90 दिवसापेक्षा अधिक होणार अशी शिक्षा कुठे त्याला? मग जामीन हे का नाही? मग जगात मायकालाल कोणी बी असो ठोकन टाकी एकच आहे का नाही? हे देण कोणाचं? वल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हातच असा केलाय ठोका नीटच. पण कलम 15 धर्म वंश जात पंथ यामध्ये भेदभाव करता येणार नाही. बाबासाहेबाचं मी पाण्याचं उदाहरण सांगायला विसरायचं नाही. नाही तर पिक्चर शोले चालू आहे, मधात अग्निपथ घालशील. नाही तर आला मधात बाजीराव मस्तानी, पिंगा ग पोरी पिंगा. हे का नाही? विषय काय की बाबा कलम 15 धर्मवंश जात पंथ यामध्ये भेदभाव नाही. जुना काळ आठवा. गावात एक आड होता. त्या आडात आपल्याला पाणी भरता येत होतं का? पवरा टाकायची हिंमत होती का? बाजारात आपल्याला फिरता येत होतं का? आपलं दुकान लावता येत होतं का? आपल्याला आपला व्यवसाय करता येत होता का? नाही ना. कलम 15 कुठेही पाणी भरायला जाय, पवरा नाही उडी हान. कोणता मायकालाल तू रोखताय का? ते रोखू शकत नाही. वनली वन बाबासाहेब. टाळ्या बाबासाहेबासाठीच होत्या एकदा. काय कलम 15 धर्मवंश जात पंथ. एखादा कॉलेज, एखादा महाविद्यालय, एखादी शाळा, एखादा बाजार, एखादा शैक्षणिक संकुल, अरे कोणता मायकालाल तुला त्या जातीवरून प्रवेश नाकारू शकत नाही. तुला तिथं येण्यास मज्जाव करू शकत नाही. कोणामुळं? बाबासाहेबामुळं. तू इथं बसली, आपल्याकडे अधिकार होता का? आपल्याला तर वक्ते सांगायला अलीकडे भाषणात पोरगी 7च्या आत घरात असली पाहिजे. वक्ता भाषणात सांगतो पोरीकडे लक्ष ठेवा, 7च्या आत पोरगी घरात असली पाहिजे. आणि संध्याकाळी 9ला तू इंस्टाग्रामला लोकांच्या बाया झूम करून पाय. वारे परिवर्तन. दनादन कच्चा बदाम पक्का बदाम हे ना परिवर्तन. मी तुम्हाला बरं वाटेल हे बोलणारच नाही. काय म्हणतील माय मास्तर असं बोलते हे. अब आम्ही चुकून मास्तर झालो. मी काय परीक्षा दिली का काय दिली? क्लास टाकला जमला कार्यक्रम. हे काय माय काय हे काय परीक्षा थोडी होती माही क्लास टाकायला? हे का नाही? आता काही दिवसांनी लोक मला काही डॉक्टर बी म्हणाले, म्हणणं बरं वाटायला मला. कोणी ॲडव्होकेट मला आबा बरं आणखी बरं वाटायला. आपलं शिक्षण 12 इडियट बंबाट कॉफ्या, पण थाटात माणूस. पण कॉफ्याच्या नंतर कळलं खरं शिक्षण लोकांना सांगण्यासाठी ओरिजिनल अभ्यास लागतो. बरं पोरा मी पाढा विचारला होता 13चा. पोरांना सांगितलं का नाही? कांगणेसर तसा पाढा नाही मला. 13, 26, 39, 52, 65, 78, 91, 104, 117, 130.
17 34 51 68 85 102 119 136 153 170 23 46 69 92 115 138 161 184 207 230 चुकलं ते यूट्यूबला रेकॉर्ड केले पुन्हा चेक करून पाहायचं चुकल्या मला फोन करायचा काही सांगायला का तू म्हणजे वाटलंय का याचा पाडा चुकला होता याचा नाही 23 46 69 92 115 138 161 184 207 230 29 46 87 116 145 174 203 232 261 290 जरी कॉफ्या केल्या असतील लय अभ्यास केला म्हणून इथं उभा आहे उगा सांगायला का कलम 15 कलम 16 आता बाबासाहेब पाणी 6वीचा मॅटर बडोदा संस्थानातला मॅटर वर्स कॉलेजमधला मॅटर सेडेनहॅम कॉलेजमधला मॅटर चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि पनवेलच्या हॉटेलवरला मॅटर बाबासाहेबांनी ठरवलं मी जाईल पण माझे विचार जाणार नाहीत आणि विचार मला लिखाणाच्या स्वरूपात मांडावे लागतील मग काय केलं कलम 16 नोकरीमध्ये सर्वांना समान संधी जुन्या काळात राजा महाराजाच्या बाजूला कोण लोक होते आपल्याला एंट्री होती आपल्याला एंट्री होती का प्रधान सेवक कोण आपल्याला एंट्रीच नव्हती आपला कार्यक्रम आसमानच्या टपका खजूर पे लटकन घर कन घाटका डडांग टटांग आपला कार्यक्रम वेगळा होता का नाही मग बाबासाहेबांनी काय केलं कलम 16 नोकरी प्रशासनामध्ये समान संधी अरे आदिवासी समाजाची एक महिला कळलं का एक शिक्षिका असते शिक्षकेतून एका पक्षात जाते आणि पक्षातून या देशाच्या सर्वोच्च पदाला गवसणी घालते ती या देशाची राष्ट्रपती होते इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही आपल्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळं आर्टिकल 16 काय केलं बाबासाहेबांना अरे या कलम 16चा वापर करून आपल्या वस्तीतली पोरगी कलेक्टर होईल आपल्या वस्तीतला पोरगा PSI होईल आपल्या वस्तीतला पोरगा DYSP होईल आपलं पोरगा कॅबिन मध्ये बसल आपलं पोरगा बेल हाणेल त्या काळी मला ज्यांनी पाणी दिलं नव्हतं का ते मग पोराल पाणी द्यायला जाईल व्यवस्था ही व्यवस्था असते हे परिवर्तन करण्यासाठी सध्या प्रभावी माध्यम एकच आहे त्या माध्यमाचं नाव शिक्षण आहे त्या माध्यमाचं नाव काय शिक्षण मी पुढच्या वर्षी येईल बोलबच्चन करायला नाही तुमच्या गावातले कार्यक्रम हो ते दाखवा एकदा मला पाहू द्या त्याचे नाव घ्यावं लागतील 60 ती देणार आहे म्हणजे भाषणात कावळे म्हणले तर काहीतरी हा पहा लक्षात घ्या बाळासाहेब कावळे मी तुम्हाला आवर्जून सांगालो बाळासाहेब तुम्ही मला 5 पोरांची यादी दिली पाहिजे की पोरं लागले आहेत इथं समोर या मनातून टाळ्या वाजवा एकदा सर्वांनी तुम्ही मला सांगितलं पाहिजे आमच्या गावातले 5 पोरं लागले कळलं का आणि त्या 5 पोरांचा सत्कार म्हणून यायचा मग मी राहायला खाल्ला नाही नाही आपलं बजेट एवढं असते मग तुम्ही दाखवायची रेकॉर्डिंग नाही मला म्हणजे मग हा कार्यक्रम डिलीट मला यावं लागेल तुम्ही म्हणले नाही नाही लोक येणार आहेत भाषण यायचे येणार नाही मी काय येणार आणि मला ती चळवळ करायची केवळ भाषणानं कुठलंही परिवर्तन होत नाही गेली हा इजू भाऊची बहीण डॉक्टर व्हायली तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या झाली डॉक्टर झाली जोरदार टाळ्या होत्या MD झाली नंबर 1 तिला सांगा आपल्या लोकांना इंजेक्शन फ्री मध्ये दे फक्त बाकीच्या लोकांकडून दणक्यात पैसे घे आहे का नाही हा आपल्या लोकांना इंजेक्शन 1 लागलं 2 दे म्हणावं हे उठलं नाही पाहिजे पण डबल यानं राहिला हल्लात नाही पाहिजे हा विनंती एक आहे मी काय म्हणालो बाबा भाषणानं महाराष्ट्र सुधरत नाही कोणाच्या भाषणानं परिवर्तन झाले असं आठवत नाही तमाशानं महाराष्ट्र बिघडला असा नाही और कीर्तनानं महाराष्ट्र सुधरला असं भी नहीं अगर सृष्टि को बदलना चाहते हो तो पहले दृष्टि को बदलना पड़ता है पोरगी सातच्या आत घरात आली पाहिजे हे बापानं पुरील सांगायचं नाही पहिले आपल्या दलिंदर कार्ट्याला सांगायचं 12 वाजता एक पोरगी या रस्त्याने चालताना दिसली ती संधी नाही ती जबाबदारी आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर स्त्रियांचा आदर करणार आहे हे बापानं शिकवायचं याला भाषणाची गरज आहे का नाहीये भाषणानं परिवर्तन होत नाही आणखी आपल्या बायाच्या अंगात शुक्रवारी माघारी अंगात येते मला माहित आहे माईचान रविवारी दादासाहेब म्हणले कोणीकडे आलं पाहिजे
विहाराकडं. रविवारी हे दुसऱ्या एराकडे चाललेत. बाबो मरा मरा आहे का नाही, हे आपल्या एराकडे येणं तिकडं चाललेत. डडांग टटांग. मी बोललेलं ज्याला कळत नाही बाजूची कानात सांगायचं माहिती असं असं म्हणून लागलं. हॅलो आपली नाही कधी कधी क्लास घेतला ना वर्गामध्ये. हा आपली चार्जिंग खतम झाल्यावर आपण कोणीकडे जातो. मी रस्त्यांमधले 17 बार लागली मला 17. त्या ताणसापासून 17 बार आहेत. और दिया बापरे नंबर 1 पुन्हा डडंग टट कोणीकडे घुस बारच बार. हा म्हणजे इथं व्यसनापासून लांब. ए बाय हो हा आजी 2 मिनिट आजीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा शेवटचे डडांग. बाय हो माईच्या सांगा शुक्रवारी माघारी अंगात यायला की नाही. आणि बाई बरं अंगात बाबासाहेब येईन अंगात मरी आई. त्या देवीचा फोटो माहित नाही, देवीचं चित्र माहित नाही, ती देवीच्या अंगात यायली. स्टँडर्ड देव या अंगात स्टँडर्ड येईन मरी आई. आणि ती झुलायली का डाफड्यावर डडांग टटांग ओहो श्वासो श्वास डड्डांग टटांग ओहो. आणि तालात घेतलं डड्डांग टटांग. अरे बापरे कुठून झुलती काय माहित, कस काय देव अंगात याला. भाषणानं महाराष्ट्र बदलला नाही आणि बदलणार नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या. जर भाषणानं महाराष्ट्र बदलला असता तर 12व्या शतकापासून संत महात्म्यांनी स्वतःच्या शरीराची राख रांगोळी केली, कुठलंही परिवर्तन झालं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं? भारतात. कुठे देव? जोरात उत्तर द्या. जगात सर्वाधिक जास्त देव कुठं? कधी ऐकलं का अमेरिकेत मरियाई डोनाल्ड ट्रम्पच्या अंगात आली ते झुलू लागलं? कधी ऐकलं का? मग जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं? संत कुठं? मंदिरं कुठं? मस्जिदी कुठं? चर्च कुठं? समाज सुधारक कुठं? विचारवंत कुठं? क्रांतिकारक कुठं? कीर्तनकार कुठं? प्रबोधनकार कुठं? वक्ते कुठं? दलिंदर कुठं? काय धतुरा परिवर्तन झालं. गोरगरिबाचा पैसा लुटणारे भिकारचोट भारतातच. नोकरी 2 लाख पगार असून शेतकऱ्याचे 5,000 घेणारे भिकारचोट भारतातच. सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट, संडाचं छेद गायब करणारे भिकारचोट, शाळेची घंटी गाडीगावर विकणारे भिकारचोट, शाळेचं हल्लेलं पत्र याच्या गोठ्यात नेऊन टाकणारे भिकारचोट. परिवर्तन कुठे? रोड झाल्यावर पाईपलाईन टाकायची राहिली म्हणून रोड खाणारे भिकारचोट. जगातला एकमेव देश ज्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखर दंडानं बांधून ठेवा लागतो, तो देश आपला आहे. भारत माता की जय. जगात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखर बांधून नाही, येल्डिंग करून. बांधून कुठं? येल्डिंग करून. ग्लास न्यायला अमेरिकेचे येते, जपान, जर्मनी. ग्लास न्यायला येतंय कोण? हा आणि प्रतिनिधित्व भारत माझा देश आहे, बाकीचं गायब. ह्यातच माझे सौख्य समावले आहे, हे का नाही? और जगातला एकमेव देश आहे त्या देशात दादा बँकेतला बिना ढाकणाचा 2 रुपयाचा पेन सुतळीन बांधून ठेवा लागतो. पेन न्यायला कोण येते? बरे एवढे दलिंदर आहेत, ठेव दे जा. हे कांडी काढून घेऊन जावं लागलं म्हणून कांडी इनबिल्ट पेन आला. कांडी काढता नाही आली पाहिजे. आला का नाही? परिवर्तन काय झालं? या देशात रेल्वे मधलं संडाचं टंबरेल बांधून ठेवा लागा. परिवर्तन. 100 कोटीची इमारत झाल्यावर कोपऱ्यात थुकणारे भिकारचोट कोण आहे?
काचा फोडणारे कोण आहे? आपणच. देश भाषणानं बदलणार नाही. हा देश बदलायचा आहे. बाबासाहेब केवळ म्हणल्यान होत नाही. मलाही जनकल्याण करता आलं पाहिजे, मलाही कोणाचा उद्धार करता आला पाहिजे, मीही कोणाच्या दुर्डीतली भाकर बनलो पाहिजे, मीही कोणाच्या ताटातला घास बनलो पाहिजे, तर मला म्हणता येईल मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा खरा वारसदार आहे. त्याला जात आडवी येत नाही. कांगणेसर कोणत्या धर्मात आले, कोणत्या जातीत आले, नो मॅटर. काहीतरी कल्याण होत असेल, गोरगरिबांच्या लेकरांचं काही करत शिकत असेल तर मला म्हणायचा अधिकार आहे. मी बाबासाहेबांवर बोलतो ते बरोबर आहे. हीच गोष्ट पालन करा. आपल्या लेकरांच्या विनंती आहे, उद्यापासून सर्वांनी पोरं जेवढे ते हातवर करा. जेवढे पोरं तेवढे हातवर करा. आता तुला डाऊट असेल तू पोरग हे म्हणण्याचा, तर उद्या नवीन एक केंद्र बोलवतो इथं चेकअप. खरं काय बोलावं सांगा ना. आता मी काय सांगितलं, जेवढे पोरं म्हणलं बाप नाही. तो लग्न झालंय, तुला बायको आहे, तू पोरग कसं? डोळ्या 35चा झाला पोरग, आणखी औषध का तुई नवीन क्रांती करण्याची? पोरग जनतेने हातवर करा. जेवढे सरळ बस, जेवढे पोरं ते हातवर करा. चला उद्यापासून सर्वांनी मायबापाच्या पाया पडायचं. चला घ्या शपथ, उद्यापासून मायबापाच्या पाया पडणार. आता मरणार कुठंच लागणार नाही. 17 बार आहेत, दिसल कुठतरी. जीप काळी आहे पुन्हा, मग कार्यक्रम डिलीट. शपथ घ्या, उद्यापासून आपल्या मायबापाच्या पाया पडणार. जगाला खुश करण्यात हे करू नका. अरे कोणत्याच हराम करायचा स्टेटस ठेवू नका, कोणत्याच नाही. स्टेटस ठेवा, कोणाचा सेल्फी बी काढू नका. सेल्फी आपल्या माईच्या बापासोबत काढा, ते आपल्या मोबाईलच्या डिपील ठेवा. आपला उद्धार करता आपला बाप आहे, आपली माय आपलं कल्याण करणार आहे. आईऱ्या गेल्याचं स्टेटस ठेवायची गरज नाही. एकच फोटो काढायचा. तानसेल गेलाय, 20 रुपये उरलेत, भाषणान प्रगती होत नाही. 1 सफरचंद घे, एकच. आपल्या भाषेत सेप म्हणतो आपण त्याला, ग्रामीण भाषेत सेप म्हणतो. ती घेऊन घरी ये, 2 फोडी कर, मधात बस, इकडून माईल बसव, इकडून बापाला बसव, दोघाला 1-1 फोड खाऊ का. कोणाला तरी फोटो काढायला लाव, तो फोटो स्टेटसला ठेव. तो स्टेटस त्या माय बापामुळे, त्याला भाषणाची गरज काय. उद्यापासून पोरींना विनंती आहे, बापाच्या पाया पडायचं, माईच्या पाया पडायचं, कारण आपण जबाबदारी विसरत नाही. बाहेर कोणी दलिंदर भेटला आपण त्याच्या संगतीत जात नाही, कारण माय बापाच्या पाया काऊन पडावं लागतंय. बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मिदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. सर्वांना विनंती करतो, पुढच्या वर्षी आवर्जून येईल, मात्र 5 पोरांची यादी मागेल. रुपया घेणार नाही हा शब्द इथून द्यायलो. इथून पुढे कोणाला कार्यक्रम घ्यायचा आता फीस 70 घेणार मुद्दाम. जाणारच नाही. पहिली गोष्ट, सर्वांना शुभेच्छा देतो. एकदा जोरदार नारा हो द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय संविधानाचा इन्कलाब, इन्कलाब. आणि हीच ऊर्जा स्वतःमध्ये ठेवा, काहीतरी आगळं वेगळं करण्यासाठी. ओके, सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान.